आपण जास्त राग कारणे व उपाय भाग 1 मध्ये हे पाहिले की वारंवार आजारी असणाऱ्या व्यक्तींना किंवा ज्यांना ॲलर्जिक सर्दी घशाचे आजार वगैरे असतील तर ती व्यक्ती आपोआपच चिडकी होते. आता या आरोग्यामध्ये आणखी एक भाग असा आहे की ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी असते त्यांना सुद्धा राग जास्त येतो. B1, B2, B6, B12 या चारही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे माणसाला ॲनिमिया होतो. त्यातल्या त्यात B12 व्हिटॅमिन डेफिशियन्सी ही शाकाहारी माणसामध्ये जास्त आहे. तर कोणतेही व्हिटॅमिन कमी असू द्या त्याला रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया हा होणारच. रक्तक्षय म्हणजे एक तर रक्ताचे प्रमाण कमी होणे, त्यातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे किंवा त्या रक्ताच्या पेशीचा आकार बदलणे. तर अशा वेळी B12चे इंजेक्शन किंवा व्हिटॅमिन्सच्या त्यातल्या त्यात मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या आणि शिवाय आहारामध्ये बदल हा आवश्यक असतो. आता आहारामध्ये बदल काय तर सर्व प्रकारच्या डाळी खाल्ल्या पाहिजे आणि विशेष करून B12साठी एक उत्तम उपाय पुरातन काळात सांगितला गेलेला आहे. तो अगदी ऋषीमुनींनी सांगितलेला असावा, कारण कृष्णाने पण त्याचा उपयोग गोपाळकाला म्हणून केला. शिजवलेला भात जर रात्रभर दहीमध्ये भिजवला आणि त्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर हे दोन्ही मिक्स करून ठेवले तर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये B12चे भरपूर प्रमाण येते आणि हा भात अतिशय चविष्ट लागतो. त्याच्यात चवीनुसार नंतर दुसऱ्या दिवशी मीठ मिसळून ते खावे. तर अगदी पौष्टिक आणि B12 मिळवणारे हे एक उत्तम साधन आहे. आता या व्हिटॅमिन डेफिशियन्सी बरोबरच समतोल आहार नसणे हा सुद्धा एक व्हिटॅमिन डेफिशियन्सीचे कारण असू शकते. समतोल आहार म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला आयर्न मिळण्यासाठी गूळ हवा. आयर्न कमी असेल तरी ॲनिमिया होतो. त्यानंतर ते आयर्न पचण्यासाठी रोजच्या रोज लिंबूचा रस, त्याचे सरबत किंवा त्याचे ताजे लोणचे हे असावे किंवा व्हिटॅमिन C देणारी संत्री वगैरे अशी फळे. आवळा पण व्हिटॅमिन C भरपूर देतो. तर कोणतेही व्हिटॅमिन C घेऊन आणि प्रत्येक जेवणामध्ये जर गूळ घेतला तर बहुतेक करून ॲनिमिया होत नाही. आणि याशिवाय शरीर तुमचे पुष्ट राहावे, कोणताही आजार होऊ नये म्हणून रोजच्या जेवणामध्ये प्रोटीन्सचा समावेश म्हणजेच भिजवलेली कडधान्य, उसळी किंवा डाळीपासून बनवलेले पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ ज्यामध्ये चांगल्या तुपाचा समावेश होतो. तेलकट पदार्थ हे कधी कधी नुकसानदायक ठरतात, नाही असे नाही, पण ते अतिमात्रेत असेल तर थोडेफार खायला काहीच हरकत नाही. पण तूप मात्र तुम्ही कितीही खाल्ले तरी ते नुकसानकारक ठरत नाही, कारण ते LDL वाढवत नाही, हे विशेष. तर जे कोणी घरामध्ये रागराग करणारे, शीघ्रकोपी, अतिसंतापी अशी जर मंडळी असतील तर त्यांना असा आहार द्या आणि त्यांना आनंदी बनवा. धन्यवाद.